परळीमध्ये मयूर हॉर्स रायडिंगच्या माध्यमातून स्पर्धा पार पडल्या आहेत. नांदेड, परभणी बऱ्याच ठिकाणाहून घोडे या ठिकाणी दाखल झाले होते. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा ज्या आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून पाहतो, मात्र परळीकरांनाच नाही तर परळीतले आजूबाजूमध्ये आले जेवढे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना देखील प्रत्यक्षरित्या ह्या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. आणि ज्यांनी हे स्पर्धा आयोजित केलेले आहेत ते चौधरी दादा माझ्यासोबत आहेत. किती वर्षापासून ही स्पर्धेचं आयोजन करतात? 1980 पासून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करतो. सुरुवातीला 1985ला मग संदीप बागची बीड जिल्ह्याचे कलेक्टर होते. ते स्वतः या स्पर्धेमध्ये स्वतः घोड्यावर बसून त्यांना सहभाग घेतला होता आणि प्रथम क्रमांक पटकावला होता. या अगोदरच पाहिलं गेलं तर महाशिवरात्रीला नियमित ह्या स्पर्धा व्हायच्या, मात्र यावर्षी पुढे ढकलण्यात आल्या. यावर्षी इथं भारतीय पातळीवर प्रदर्शन सर्व पशूंचं असल्यामुळं आम्ही हे पुढं ढकललं. दादा, तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडवरून आलेलो आहोत. काय पंच म्हणून पूर्ण काम पाहिलंय? इथे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मी इथे होतो आणि महाराष्ट्र अश्वपालक संघाच्या वतीने आम्ही सर्व सहकारी माळेगाव येथे गेल्या 10 वर्षापासून अश्वांची स्पर्धा आम्ही ठेवत असतो. त्यामध्ये आमचे विशेषतः सहकारी म्हणून आमचे मित्र गुरुचरण सिंग सिद्धू हे असतात, त्याबरोबर आमचे नंदकुमार दळवी जे असतात आणि विशेषतः जे आमचे डॉक्टर साहेब आहेत गुरुजी, यांचं जे वय आपण पाहतो त्यांच्याकडे बघून खरं पाहिलं तर आम्हाला प्रेरणा मिळत असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून या परळीमध्ये हे रेसचं आयोजन करतात. पण इथल्या लोकल जे लीडरशिप आपण ज्याला म्हणतो, इथले जे नेते आहेत त्यांचं ज्या पद्धतीनं सहकार्य यासाठी मिळालं पाहिजे. कारण घोड्यांचा इतिहास हा राजा महाराजांपासून आपल्याला कुठेतरी मानवतेला आज मुक्ती देण्यासाठी जे घोड्यांचा वापर इथे झालेला होता तो इतिहास फार मोठा आहे आणि घोड्याला फार इतिहासामध्ये महत्त्व आहे. त्यामुळं या घोड्यांची आपण सर्वांनी किंमत केली पाहिजे. त्यांचे आपण जर विशेषतः आयोजन रेसचे असू द्या, प्रदर्शनाचे असू द्या, याला शासकीय जर मदत मिळाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या घोड्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं मला सांगायचं आहे. काय तुमची काय प्रतिक्रिया? 3 नंबर के घोड़े जो है ना दो निकाले. हाँ जी, वो जो घोड़ा जो बीच में एक बात हुआ था, अब उसकी नाराज़गी होती किसी ने, सब घोड़े लेकर आते हैं, वो हिसाब से कैसा है हर किसी को प्रोत्साहन देना ही पड़ता है, वो हिसाब से दे दिए उनको और फाइनल में लड़वा दिए इसे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळालाय. काय नेमके प्रतिक्रिया पूर्ण बारकाईनं हा स्पर्धेचा कार्यक्रम पाहत होता? कार्यक्रम पाहायचा म्हणजे कार्यक्रम सुंदर झाला. आमचे डॉक्टर चौधरी अनेक वर्षापासून घेतात, ते आमचे गुरु आहेत घोड्याच्या ह्याच्यामध्ये. तर सुंदर कार्यक्रम झाला. पण जरा घोड्यांची संख्या कमी होती का दादा? घोड्याची संख्या कमी होती, पण शिवरात्री जास्ती असते, असे लांबण्यामुळे कमी आली जरा ही. ओके, धन्यवाद. खरं तर जे घोड्यांचं संगोपन करतात, पालन करतात, त्यांच्यासाठी ही स्पर्धा जी आहे ते उत्साह निर्माण करून देणारी आहे. म्हणजे घोड्यांचा सांभाळ करावा ही प्रेरणा देणारी या ठिकाणी आहे. शशी देखील माझ्यासोबत आहे. शशी दादा, काय खूप नियोजन चोख असतं या ठिकाणी. आजही खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन पाहायला मिळालं. ची नाराजी पाहायला मिळाली, मात्र त्याला देखील बक्षीस देऊन तुम्ही समाधान केलं. दरवर्षी सर्व घोडेस्वार जे आहेत ते पूर्ण तयारी करून ह्या रेसच्या कार्यक्रमाची सगळेजण वाट बघत असतात. कारण ह्या रेसची परंपरा खूप जुनी अशी आहे. त्यामुळे सर्वांना माहीत आहे की या रेसमध्ये जो नंबर काढेल त्याचे सगळीकडं नाव होतं. त्यामुळे सगळ्यांची तयारी असते आणि सगळ्यांचं समाधानही करावं लागतं. काय इथं राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला आहे, मात्र यावर्षी ग्राउंड एकदम व्यवस्थित होतं. स्वच्छ ग्राउंड होतं आणि त्या कार्यक्रमामुळं थोडंसं ही जे स्पर्धा आहे शिवरात्रीमध्ये घेण्यात येते, परंतु तो पुढं ढकलण्यात आली म्हणून थोडंसं पब्लिकचं थोडं जे कमीपणा जो जाणवतो त्याच्यामुळं ती रमजान असल्यामुळं ते लोक काही जास्त प्रमाणात आले नाही, त्याच्यामुळं थोडंसं पब्लिकची कमी जाणवती. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर येत असलेले प्रतिक्रिया प्रथम हा आलाय का दादा? काय कशी जो त्याचं पालन वगैरे खानपानाची कसं नियोजन असतं त्याच्यात? खानपानाचं क्या क्या खिलाते हो? नॉर्मल हरभरा हे ते खुराक वगैरह खाते. तुम्हारा जो घोड़ा जो है वो सबसे तेज भाग रहा था, नहीं उसकी प्रैक्टिस वगैरह रहती ना, मालिश प्रैक्टिस खिलाई पिलाई, उसमें भागता अच्छा ऐसा. कितना टाइम देना पड़ता तुमको? टाइम रोज आधा घंटा.
हाँ जिस दिन रेस रहे रेस के 4 दिन पहले रोज आधा घंटा प्रैक्टिस लेते हैं हम घर पे। पहिला क्रमांक मिळवलायस, नेमकं काय वाटतं? या अगोदर कधी मिळवला? वाटते मस्त मस्त नाव झालं मस्त. धन्यवाद. या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. दादा तुझा दुसरा आलाय ना? बरं, तू कुठून आलास? मी पण नांदेडचाच आहे. ॲक्च्युली ते पण घोडा माझाच आहे, हे पण माझाच आहे घोडा, है ना. दोन्ही घोड्याचा ओनर मीच आहे. पासून आवड निर्माण झाली घोड्यांची, म्हणजे पालन वगैरे? माझी आवड चाइल्डहूडपासून आहे, घोड्यांची आवड मला. आणि खूप पहिल्यापासून घोडे आमच्या घरामध्ये आहेत. एक जवळपास 25 वर्ष झाले असतील, तेव्हापासून आपल्याला आवड आहे घोड्यांची. किती वर्षापासून या स्पर्धेमध्ये सहभागी होतात? एक 7 ते 8 वर्ष झाले असतील. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया 3 नंबरचा या ठिकाणी विजेता जो आहे तो हा व्हाईट कलरचा घोडा आहे. मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय 3 नंबरचं बक्षीस मिळवलंय, नेमकं काय प्रतिक्रिया, कसा सराव करून घे त्याच्याकडून? प्रैक्टिस करे हमने उसकी अच्छी. अल्लाह की जैसे उम्मीद थी, देखो अल्लाह ने कामयाब करे. हमारा काम है कोशिश करना, बाकी सब ऊपर वाले के हाथ में है. हाँ बोलो ना, कहाँ से आहे तुम? हम परभणी से. परभणी से. हाँ परभणी से आए. काय सचिव साहेब, पूर्ण 2-2.5 तासाचा कार्यकाळ जो चढलाय स्पर्धेचा, पूर्ण या ठिकाणी तुम्ही होतात, नेमकं काय प्रतिक्रिया, पूर्ण चित्र पाहता? हे दरवर्षी आदरणीय डॉक्टर साहेब आमचे पूर्वापार ज्यांचे संबंध आहेत, अशा डॉक्टर साहेबाकडनं हा मयूर हॉर्स क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षी घोड्यांची शर्यत आयोजित केली जाते. अत्यंत उत्स्फूर्तपणे ह्या शर्यतीला प्रतिसाद मिळतो आणि यावर्षी सुद्धा त्यांनी अतिशय हे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेचा आज छानपणे संपन्न झालेला आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया 3 नंबरचा घोडा जो आहे, म्हणजे 2 विजेते काढले 3 नंबरमधून. दादा थोडी नाराजी होती, मात्र ती देखील दूर झाली. खूप आनंदाचं वातावरण आहे, नेमकं काय प्रतिक्रिया? सर वेरी मच थैंक यू. ठीक है, जो भी कमेटी मेंबर है उन्होंने जो लास्ट में डिसीजन लिया, ठीक है, ऐसा नाराज़गी की बात नहीं है सर. ठीक है, कैसा है, घोड़े के पीछे बहुत मेहनत लगती है. मैं खुद सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ, मैं खुद काम करके मैं घोड़े को 2 टाइम मैं खुद देखता हूँ. ठीक है, ये बच्चा मेरा 9th में है. ठीक है, ये भी स्कूल टॉपर है. कहाँ से आहे? परभणी से. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या प्रतिक्रिया काय सांगून जातात, मात्र जे या ठिकाणी घोडेस्वार घोडे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चौधरी कुटुंबियांना आनंद पाहायचा होता आणि त्यानंतर हे 3 नंबरमध्ये आहेत ते 2 विजेते काढण्यात आलेत. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. ज्या ठिकाणी राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला त्याच ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.